तुम्ही आपलं तुमच्या युगातलं गा घाल मी आपली मोर होते हॅलो हॅलो शृंगारी गवळणी केसात माळला गजरा साज शृंगारी गवळणी केसात माळला गजरा
सावळ्या रूपाला नारायणाच्या पाहून घ्या सावळ्या रूपाला मी मोहन मुरलीवाला यशोदेचा नंद झाला मी मोहन मुरलीवाला यशोदेचा नंद झाला
घेऊन जाणारा श्रीकृष्ण भगवान तो मला म्हणतात. 16 सहस्र 308 गोपिकांचा मेळा दह्या दुधाचं माठ घेऊन मथुरेच्या बाजारी चालले आहे. त्यांच्याशी अटकाव करून तहसीलदार त्यांची कामगिरी कोणा सोपवावी हेच काही कळत नाही. परंतु पेंड्या सुद्धा मला हाक मारून पाहतो. पेंड्या, अरे सुदामा. आलो देवा. साध खाली तो यमुने तेरी साध खाली तो यमुने तेरी भेटावया जाऊ सावळ्या हरी
तुम्हाला माहित आहे का? देवा, तुम्ही तर सर्वज्ञ आहात. तुम्हाला सगळं काय माहित असतं. तुम्ही सांगितलं आम्हाला कशाचं माहित असतं? आपल्या वनात कुणाचा आवाज येत आहे? तो आवाज कुणाचा असावा? देवा, हेच काय कळत नाही. तो आवाज म्हणजे 16 शस्त्र 308 गोपिकांचा मेळा दही दुधाचं माठ घेऊन मथुरेच्या बाजारी चालले आहेत. त्यांच्याशी अटकाव करून असिलतेची कामगिरी पेद्या सुदामा मी तुम्हा दोघांवर सोपवीत आहे. ठीक आहे देवा, पण त्यांनी विचारले हुकूम कोणाचा आणि कायदा कोणाचा, तर काय सांगणार? हुकूम आहे श्रीकृष्ण देवाचा आणि कायदा आहे पेद्या सुदामाचा. ठीक आहे देवा, तुम्ही जाऊन तुमच्यावर आराम करा. आम्ही घेतो गवळींचा जरा. येतोच मी. देवाने तर आपल्यावर कांबरी सोपवलेली आहे. हॅलो अरे पण ती मावशी आहे ना, ती लय खट्याळ आहे. ही माझ्याने काय झेपायची नाही. तुझ्याने झेपल का ती सांग? अरे काय बोलतो, आता काय करायचं? एक काम कर, तो वरता बोबड्या आहे ना, बोबड्या त्याला हात मारून कर. अरे कावड्या, तू पण भांडणा करायला लागलास. काय बोलतोस? भांडणा बिंडणा गेली, तू हात मार. मार गोष्टी उंची ये बस इथं ये. बोल बोल बोल. अरे तो आहे भाईरा, तू जोरात मारा. तायरे तायरे और इकडे तांबू काय घेऊन आलोय? होय कशाला कशाला? ये मग सांगतो तुला ये. हा थांब आलो आलो. सुद्याची आली सारी गडबड झाली. हक सुद्याची आली सारी गडबड झाली. मोठं विपरीत हे घडलं, मोठं विपरीत हे घडलं. रानमाळात वरच्या जाळीत, रानमाळात वरच्या जाळीत माझं धोतर टाकलं. अरर
काम सोड. मला लय मारते रे तुझी काय? तुझा असाचा वाद होतोय म्हणून ती मारते. हा मला काय करणार? मारीला मारी. काय बोलते नाही ऐकत नाही तुझं. अगं जाऊ दे आहे बस. शेवटसाठी विशा शैली गुलाब होता तुम्हाला पण माहिती आहे ना. काय झालं आज आता ते तब्येतच बिघडली. त्याची बायको म्हणते माहिती काय ऐकलं काय भाऊ आज आमच्या म्हणजे आमच्या यांची तब्येत बिघडली. मी काय केलं आमच्या पालूला घेऊन जा. मी आपल्या कशाला नाही बोलतोय. कशाला बोलशील? अरे मला काय करायचंय पालू ते पालू गाय असते ते काय पालू नेली असती. सकाळी गाय गुलाब फोडलेली नेहमीप्रमाणे पालू आपली एक गाय नेलपण घेऊन मी माझी कपीला घेऊन पुढे काय झालं केलेलं मालावर गेलेलं मुला चढते एका बाजूला मी आपला गवत चालायला म्हणून गेलेले आलेले आणि तिथं बाजूला जाऊन बसलं. कोण बॉल पालू पालू कोणतं पालू पालू बाजूची कोणती पालू काय बोलते ती पण घेऊन गेले ना. पालू बसलं आणि आपल्याला तिथं कापला पण चाललं. काय बोलतो उद्याला मग तू काय केलं. मी काय बोलतो अरे या पोरा ऐकलं काय बैल गेला मग कुठे गेला बैल मग पोर आपलं गेलं नक्की घेऊन काय बोलतो. आपल्याला जाऊन टॅक्सी त्याची अलगली. काय बोलतो चालीत अलगली. मला आपला आवाज तिथे काका अलगलं मी कुठं अलगलं बोलतो. चालीत अलगलं मी आपलं गेलो बघितलं तर मॅक्सी अलगलेली. मग तू काय केलं पुढं काय करू गेलो हलवली फोडवीत होतो. फोडवी तेवढी फाटत जायले. काय बोलतो ते फाटत जाय हळू सोडवायची. तो कॉल जास्त मॅक्सी पातली म्हणून लढायला लागलं आणि लढत घरी गेलं. मी पण आपली नेहमीप्रमाणे तुला घरी गेली. आई आपले बाबू घेऊन उभी काल आले मॅक्सी पातली बघितलं ते कलील काय तुला काय सांगितलं तू पाहिजे म्हणून मॅक्सी आले काय त्याच्यात सांगितलं पडली असं माणसं जेवल्याची आली आणि दणकत घातलं. काय बोलतो उकडची पडली तुला. अरे मला हात कशाला मारला. अरे देवाने आपल्यावर कामगिरी सांगितलेली आहे. कामगिरी हा आपल्यावर कामगिरी सांगितलेली देवाने आपल्यावर कामगिरी पण ही कामगिरी नाही तुझ्या मैत्र ना तुम्हाला मग जीवा बाबाचा तू मैत्र माझा आयला पुन्हा आणि कामाला मागं ते काय नाही मी आपलं काढलं. कामगिरी करशील तिला. अरे पण
मागचे ते काय आहे? अरे देवाई सांगितलेलं आहे त्या गवळ्याच्या आडवाटेने मथुरेच्या बाजारात आणले. त्यांना अडकवून पुन्हा पाठवायचंय गोकुळात. काय म्हणतो? मग अरे पण त्या गवल्याची तिनके तास आणि लावली माझी वाट ती कामगिरी माझ्या नव्हती माझी. तुझ्यासारखा मजबूत बांधल्याचा वडी म्हणून तुला मी बोलवतो. अरे पण या गवल्याने येणार तरी कुठून? बघायची तुला होय, बघायचं. ये दाखवतो. त्या बघ त्या बघ त्या बघ ती कोण आहे? त्या बघ त्या बघ त्या बघ. अरे तुझा घ्या. काय रे? तुझं बॉसला कुठं जातं? अरे आणि ह्या बघतात गवल्याने येते काय? अरे तू बघतो तुला कुठून जाऊ लागली? हा, माझा पोर. तू पण जा त्याच्या बरोबर पावल्या जेवायला शिकणार आहेत काय? मी का तुला म्हातारी दिसते? म्हातारी नाही तर काय? बोल पिकलेली खाली तुटलेली. म्हातारी बोलू नाही तर काय बोलू? गेल्या जरी म्हातारे झाले ना तरी पान पिकलं ते पानाचा देत का हिरवा असतं हिरवा. अगं मावते तू तर म्हातारी दिसते आणि ह्या गं कोण? ह्या कोण? सांगू तुला बशीन बशीन कप बशीन असं म्हणते. बशीन बशीन कप बशीन मी सोडून ह्या साऱ्या म्हशी. नाही काही नाही ग जरा मस्करी केली जा तिकडे. आली कुठून? मी आली गोकुळातून. कुठून? गोकुळ कुला कुला अगं वाढलं वाढलं म्हणजे आपण कसं एक घर असलं तर कसं म्हणतो फुलं माझ्या फुलं फुलं हे कधी तिथे दोन दोन ना म्हणून वाहिली वाहिली फुला. असं दोन दोन चुली बोल फुल 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 काय करतो? फुलच बोलतात. आता तुला काय सांगू? त्यांची भाषा कशी काय समजत नाही. अरे मावशी असू दे ना. असू दे म्हणजे काय? थोडीशी बोकडी थोडीशी बोकडी पुन्हा घसरतोय. घसरला तर घसरला तोच तर पडत. मी फुला घसरतोय हा. तुझ्या समोर पासालतोय. माझ्या इथं नको तुला बोललो
कांचा जरा तावेल काय म्हणतोय मावशी तो म्हणतोय तुला थांब जरा पण तू आलास कुठून अरे कुठून काय आला गेला कुठे विचारलं नाही हा. गाव विचारलं नाही तू तुझं गाव कुठलं माझं मी ना मी मोठीचा तुझं काय अरे तू मावशी मी तुझा माझ्याबद्दल वापरून बघ हा मी तिथंच भेटन तुला गेल्या उद्या कोणाला ऐकलं आहे मावशी यायची पुढं हा अरे वाजी अगं हे वाटतं की मला कसा एकदम ताल धरतो मावशीला या वयात पण ताल धरतो अरे बाबानो तुम्हाला काय पाहिजे मावशी आणि हिराय हिला आहे हिला आहे तू काय करत नाही मला वाटतं तुम्ही सोंगट्यात की काय अगं पोरी न अगं हे गिराईक हा तुमचं दाखवा अगं दाखवा म्हणजे माल दाखवा अजून काय तुमच्याकडे दाखवायला मी याला चावट कुठच्या अगं दाखवा तुमचा पटापट काय ते अशी फुले हे बाबा सांभाळ ना जीप घसाले काय बोली तुझं नाव का काय अरे माझं नाव राधा राधा हो आणि तू घेतलास का काय मी घेतले दूध तू घेतलास हो अरे घे ना बोकड्यासारखी दिसते तुला काय घेतलंय आणि काय घेतलं दही दही आणि तुझं नाव पण काय चंद्रा काय अगं ओठाला लावलेस तू लाली केसात घातलास गजरा ओठाला लावलेस लाली केसात घातलास गजरा आणि तुझी निसर्ग दिसते बघ आमच्या बोबड्यासारखी काय पण काय मावशे बघ जरा फरक मावशे तू सांगा बोलीला नाही नाही काय पण म्हण हिच्याकडे नक्कीच नजरा पण ह्याचा झाला सगळा पत्रा होय 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 बाय होय बाय ये का बाय अशी चुपडे ये ये रे बाबा ये बोली तुझं नाव का काय माझं नाव हिरा बघ. अगं तू हिला नाही माझी बॅग शिंदेला दिसतेस तू हिला नाही माझी बॅग शिंदेला दिसतेस आणि बघा ब्लॅक सिंड्रेला बोलायचं. हा आणि मावशी, त्याला सांग ग. अगं सांगतो काय बोलतो तर बोलू दे तू होय नाही तू बॅग शिंदेला दिसतेस आणि बघा त्या सासूसोबत कपडे धुईत असते नुसतं भांडण चालत नाही चुकीचं बोललो का मावशी मी भांडणच आहे चल नाही बाजूला पुढे बोली पुढे बोली लग्न केव्हा करणार ग? बोली लग्न केव्हा बाई माणूस बघितलं का नुसतं हुलहुल्या होतो बाय हे बाय तुला काय कुणी माणूस काय अगं मावशी चुटकी नाही बोललीस त्यांना आपापला माल दाखवा म्हणून माल दाखवा म्हणून काय हलवून दाखवशी काय बोली तुझं नाव बघ काय अरे माझं नाव नाही बघ तारा. मला आणि घेतलं का काय मी नाही घेतलं बघ तूच बघ. दिसलं का बोलतील ना बघ लोणी आहे लोणी दिसलं का वाद येतोय तू तिथं बोल बोल आज दिवस काहीतरी खास आहे हा. आज दिवस काहीतरी खास आहे मगाचपासून बघते
अंड्याच्या पुरीचा वास आहे. अंड्याच्या पनीचा वास आहे. मामा काय म्हणतोय? अहो, आवर घाल याला. आवर घाल. पोरी, तुझी पाठी का? अगं, तुला कशी आहे? तुझं नाव काय म्हणाली? माझं नाव बघ मीरा. मीरा. आणि घेतलंस काय? मी घेतलं बघ तू. तू. अगं पोरी, घेतलंस तू. रंग तसा गोरा. घेतलंस तू रंग तसा गोरा. आणि तुझ्यापेक्षा तर मावशीचाच मोठा नकरा. अगं काय नाही ते बोलेल काय, मीच आहे तशी सुंदर. मावशीला आली आहे जवानी. चल हो वाचला आता. अगं मावशे, सगळ्या पोरींचं झालं, आता तुझ्या पुढं आले. तू घे बाबा. आता नाही घेतलं. ए मावशे, तुला काय घेतलं? मी घेतलं थाली माठ. खाली मार. होय. मग धरती वाट. कशाला? मग काय खाली मार घेऊन काय विकणार काय तू? अरे बाप. तू वेडात आहेस. जशी तुझी टक्कल आहे तशी अक्कल पण गेले. मावशी, अक्कल पण आहे, नक्कल पण भरपूर अरे आहे. मी काय केलं माहितीये तुला? आता या पोरीने सगळा माल आणला की नाही वेगवेगळा. या प्रत्येकीकडे एक एक माल आहे, पण माझ्याकडे असे सगळ्यात पदार्थ वेगवेगळे. काय म्हणते? म्हणजे काय, प्रत्येकाचं थोडं घेतलंय आणि चाललंय बाजाराला. आता गिऱ्हाईक सगळी माझ्याकडे. हा दुकाने सांग. दुकान सांगू. हा. अरे मावशीला हरवायला भल्या भल्यांची लागते अक्कल. हा. या मावशीला हरवायला भल्या भल्यांची लागते अक्कल. आणि या पेद्याची बघा झाले सगळी टक्कल. झुकेगा नाही सांग. हा झुकेगा नाही सांग. तुला काय, तू माझं नाव घे बघू. मी नाव घेऊ. घे. मुंबईवरनी गावाला येत होतो. हा. मुंबईवरनी गावाला येत होतो. हा. बघितलं तर काय काय मानगाव गेला आता खेळ लागलाय. खेळ लागलोय. हा. होय. हा. मानगाव गेला आता खेळ लागलाय. हा. आणि मावशी तुला बघितल्या पत्नी हा. मला वेळ लागलाय. अरे भल्या भल्याने वेळ लागलं तर तुझं काय घेऊन बसलास? आता हे बघ, आम्हाला बाजारात जायला वेळ होतो बरोबर. तुमचं काय आहे ते सांगा मला पटापट. बाजूला माझ्या मावशी, तुम्हाला मथुरेच्या भागाला जाता येणार नाही. का बरं का ते आमचा कृष्णदेवाचा हुकूम आहे. हुकूम आहे. हा, आणि आमचा तो कायदा आहे. मग तुमचा काय कायदा आहे ना, आणि तो कृष्णदेवाचा हुकूम आहे तो आम्हाला सांगा बरं पटापट. ठीक आहे. हा? सांगतो अगं कायदा. पोरीनो, हो, याचं काय ऐकूया बघूया काय बोलतायत ते. ते सोपं ते. वा इकडे बसून आणि सांगा गप्पी पोरीना. चला का पोरीला घेवा. थांबा पोरीनो सांगतोय कायदा. थांबा पोरीनो सांगतोय कायदा. जाऊ नका तुम्ही बाजारी. कृष्णदेवांचा हुकूम आम्हाला विरागुमान जा माघारी. 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 थांबा पोरीनो सांगतोय कायदा. जाऊ नका तुम्ही बाजारी. थांबा पोरीनो सांगतोय कायदा. जाऊ नका तुम्ही बाजारी. कृष्णदेवांचा हुकूम आम्हाला विरागुमान जा माघारी. कृष्णदेवांचा हुकूम आम्हाला विरागुमान जा माघारी. गोकुळी काय हे धन थांबवा मथुरे तवी कण. सांगे सुदाम समजावून असं हे कृष्णाचं सांगण. डोईचे माट ठेवा उतरुणी. डोईचे माट ठेवा उतरुणी. उभा आडवया गिरिधारी. कृष्णदेवाचा हुकूम आम्हाला विरागुमान जा माघारी. कृष्णदेवाचा हुकूम आम्हाला विरागुमान जा माघारी.
तुमचं ऐकायचं आम्ही नाही तुझं तू बलोनी नाही माझं ठेवलं आमच्या डोळी नेसून साडी जरी भरजरी नेसून साडी जरी भरजरी जाणार आम्ही बाजारी कंस राजाचा आदेश आम्हाला जाणार मथुरे बाजारी कंस राजाचा आदेश आम्हाला जाणार मथुरे बाजारी थांबा पोरीनो सांगतोय कायदा जाऊ नका तुम्ही बाजारी थांबा पोरीनो सांगतोय कायदा जाऊ नका तुम्ही बाजारी कृष्णदेवाचा हुकूम आम्हाला फिरा गुमरदा माघारी 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 तुझा कायदा काय आहे तो तुम्ही ऐकला पण हे बघ मी कोणाच्या बापाला सुद्धा घाबरत नाही आणि मी कोणाच्या नवऱ्याच ऐकत नाही तर तुमचं काय म्हणून ऐकणार ऐकायलाच लागेल तुला. हे बघ आता आम्ही जरा थकलोय म्हणून थोड्या वेळ विश्रांती घेतो काय का पोरीनो बरोबर की नाही मग जरा बसा बसा बसून घ्या का पोरीनो अरे पेंड्या बघ जरा बसलेत का काय बोलतो म्हातारी लय कशाला अरे बाबा बघ तुझी बसली नाही ती. ये बघा बघ. तुला काय करायचंय बघ, ठीक आहे चल बोलची तर समजेल ना काय बोललो असं आहे मग ठीक आहे येते हा आले. अरे मी मगाशी सांगितलं की नाही जर पान पिकलेलं असलं तरी देठ मात्र हिरवा असतो पण तशी माझी जवानी अजून तडणीसाठी आहे मग मावशी त्या काठीला लावू काय काठी अरे जरी काठी लावली तरी मी तडणी टाकी ये होतं या ये मामा होती अरे वाजी बसत नाही म्हणते चल ही आनंदाची गोष्ट देवाला सांगितली पाहिजे चल चल चला चला पोरीनो उशीर होते बाजाराला चला
संस्कार उठते कुठे सुरू असलेल्या गवळणीसाठी आराध्य आणि परी रामचंद्र ओपटे तिला हाक मारून चला, पाठव. बोलू. बरं, आता तू तरी कोण? मी आहे श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे नसतात बरं का. मग कसे असतात? पायी पद्मा, बेंबी हिरा, मस्तकी तुरा आणि सोन्याच्या विटेवर विठ्ठल विठ्ठल करत असतात. मावशी, जे तसा वेश करावा लागतो. हो, ते तर खरंच आहे. पण जर तुमच्या जन्माच्या खुणा असतील तर द्या आम्हास पटवून. ऐक तर. जळी स्थळी मीच वसे रूप सगुण हे सांगतो कसे विष्णू अवतार माझे घे जाणूनी सांगतो समजावून विष्णू अवतार माझे घे जाणून सांगतो समजावून जळी जळी मीच वसे रूप सगुण हे सांगतो कसे विष्णू अवतार माझे घे जाणून सांगतो समजावून विष्णू अवतार माझे घे जाणून सांगतो समजावून
कृष्णदेव आहेत. आपण यांना शरण दिलं पाहिजे. होय राहते मुलीनो. अगे पोरीनो, खरोखर कृष्णदेव आहेत, त्यांना शरण गेलं पाहिजे. चला. मनमोहना कृष्ण कन्हैया आले तुला शरण. मनमोहन कृष्ण कन्हैया आले तुला शरण. मस्तक माझे झुकविले रे पाहुनी तुझे चरण. मस्तक माझे झुकविले रे पाहुनी तुझे चरण. मनमोहना कृष्ण कन्हैया आले तुला शरण. मनमोहना कृष्ण कन्हैया आले तुला शरण. मस्तक माझे झुकविले पाहुनी तुझे चरण. नको अडवू रे नंदलाला, जाऊ दे रे मला घराला. नको अडवू रे नंदलाला, जाऊ दे रे मला घराला.
कोकणचा कार्टा या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून व या गाण्याला वंशपूर आले तर शाहीरने पुन्हा एकदा गाणं म्हणायचं आहे. कलाकारांनी सुद्धा डान्स करायचं.